कसा वाटला मला बिग बॉसच्या 15 सदस्यांचा बिग बॉसच्या घरातील पहिला दिवस? कोण जाऊ शकतं पुढे? कोणाचा इम्पॅक्ट पडतोय? काय होतंय? चला या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स. जर या 15 कंटेस्टंटचं बोलायचं तर पहिला दिवस त्यांचा आज घरामधील होता, पण अजून असं कोणही दिसत नाहीये ज्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट आपल्यावर पडेल, ज्याची छाप आपल्यावरती पडेल. कारण सगळेच असे वाटतात की थोडे थोडे दिसत आहेत आणि प्रत्येकजण काही ना काही करण्याचा प्रयत्न करतोय, पण होत तर काही नाहीये. आणि याचं रिझन एकच आहे की या घरामध्ये कुठलाही सदस्य अपोज करत नाहीये. जे आपण नोटीस केलं असेल, एखाद्याला जर सांगितलं की हे भांड्याला ना थोडंसं असं घासलेलं आहे, ते नीट घासलं गेलं नाहीये भांडं आणि धुताना थोडंसं तेल राहिलेलं आहे, ओके ओके तुम्ही मला सांगत जा, माझी काय चूक झाली तर मी नक्की ते करत जाईन. नाही, आपल्याला भांडायला पाहिजे आणि जो भांडतो तोच एंडपर्यंत जातो. ही बिग बॉसची आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे. पण या घरामध्ये कोणी भांडण करायला तयारच नाहीये. मीरा जगन्नाथचं थोडंसं वेगळं आहे आणि मीरा जगन्नाथबद्दल बोलेल. आपण सुरुवातीपासून जाऊया या बिग बॉसच्या आजच्या एपिसोडच्या. तर लेडीज स्पेशल असा हा सगळा जो चाललेला आहे, हा वीक हप्ता जो आहे लेडीज स्पेशल आहे. आणि या आठवड्यामध्ये लेडीज काहीच काम करणार नाहीयेत आणि काम करणार आहेत ते घरातले पुरुष. आणि ते पुरुष झालेत प्रत्येक लेडीजच्या हाताखालचे सेवक. सेवक सगळं काम करणार आणि लेडीज त्यांच्याकडून काम करून घेणार. तृप्ती देसाईंच्या बद्दल बोलूयात आपण. आणि तृप्ती देसाई ज्या ठिकाणी घरामध्ये बोलताना आपण पाहिलं, तृप्ती देसाईंचं हे म्हणणं होतं की मी बिग बॉस हिंदीमध्ये मला अप्रोच केलं होतं, पण मी हिंदीमध्ये गेले नाही कारण माझी एक अट होती की बिग बॉस हिंदीमध्ये महिलेचा आवाज पाहिजे होता आणि तो नाही घेतला, त्याच्यामुळे मी तिकडे गेली नाही. आणि आता मराठीला जेव्हा मला बोलवलं गेलं तेव्हा मी त्यांना हे सांगितलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की महिलेचा आवाज इकडे नक्की येईन आणि त्यामुळे मी घरामध्ये आलेले. मला समजत नाही, हे महिलांच्या हक्कांसाठी लढतात की कशासाठी लढतात? आता बिग बॉसचा जो आवाज आहे, बिग बॉस सांगू इच्छितात, आता इकडे महिलेचा आवाज आल्यानंतर काय नक्की बदल होणार? चला ठीक आहे, काही लोकांना पाहायला तो छान वाटेल, पण यामध्ये महिलाचा हक्क मला काही समजत नाही. म्हणजे यांनी हक्कांसाठी कुठे लढायला पाहिजे? एखाद्या मुलीला शिक्षण नसेल मिळत तर तिला शिक्षण कसं उपलब्ध करून दिलं पाहिजे? तिला उच्च शिक्षणापर्यंत कसं पोहोचवता येईल? जे ज्योतिबा फुले, जे जुन्या काळामध्ये महिलांसाठी शिक्षणच नव्हतं, हाऊसवाईफ एक हाऊसवाईफ होतं, तर या सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, तर रूढी परंपरा चेंज झाल्या. प्रत्येक ठिकाणी महिला जी आहे पुरुषाला त्या ठिकाणी टक्कर देत आहे आणि आमदार होतीये, खासदार होतीये, पंतप्रधान होतीये, प्रत्येक क्षेत्रात पुढे जाते. पण महिलांच्या हक्कासाठी म्हणजे बिग बॉसचा आवाज महिलेचा पाहिजे, हा हक्क झाला. उद्या तुम्ही म्हणताल की अमिताभ बच्चन जे आहेत ते केबीसी करतायत, तर कौन बनेगा करोडपती म्हणजे जया बच्चननीच केलं पाहिजे, अमिताभ बच्चननी करायलाच नाही पाहिजे. म्हणजे काही जी असेल ना, मला असं बोलूशी वाटतं की काहीही अगदी काहीही पॉईंट, जर तुमच्याकडे आता पॉईंटच उरले नाही या दुनियामध्ये, तर अगदी काही पण पॉईंट ना कुठे पण बोलणं म्हणजे वेडेपणा ठरतो तो, मला असं वाटतं. आणि त्यानंतर तृप्ती देसाई जे आहेत ते इंदुरीकर महाराजांबद्दल बोलत आहेत. त्या ठिकाणी शिवलीला पण आहेत आणि ते बोलतात की यांनी खूप सारं वाईट बोललं, महिलांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. आणि त्यानंतर जे माझ्या एका आंदोलनामुळं यांचे खूप सारे म्हणजे 80% व्हिडिओज डिलीट झालेत. आय डोंट नो, मला नाही माहिती. मी काही कीर्तन ऐकली त्यांची यूट्यूबवरती आणि मी जेवढी कीर्तन ऐकली तर त्याच्यातून मला असं दिसतं, मी त्याचा काय फॅन नाही किंवा काय नाही, बट मला असं दिसतं की ते जे बोलतात ते खरंच बोलतात आणि समाज प्रबोधनासाठी त्यांची फक्त लँग्वेज जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ती लागणारी आहे. तर आता डोंट नो ह्यांनी कोणते पॉईंट मांडले होते आणि कोणते व्हिडिओज डिलीट झालेत, असेलही असं आहे. पण पाहूया आता. तृप्ती देसाईने जे पॉईंट मांडले त्याच्यावरती शिवलीला यांनी बी होकार घातला. जर त्यांचा असा पॉईंट असेल की महिला फेटा नाही घालू शकत, तर हे चुकीचं आहे. कारण ज्या शिवलीला कीर्तन करतात त्या स्वतः फेटा घालतात आणि तृप्ती देसाई स्वतः फेटा घालतात. तर असले काही पॉईंट आणि महिलांना असं काहीतरी बाजूला पाडण्याचं जर त्या कीर्तनामध्ये असेल तर त्याचा मी सुद्धा विरोध करेन. आता तृप्ती देसाई हा एक बाजूला ठेवूया आपण हा टॉपिक. आणि आपण त्या ठिकाणी एक कविता झाली, कविता केली त्या ठिकाणी आविष्कार आणि स्नेहा दोघे हजबंड वाईफ होते, त्यांचा डिवोर्स झालेला आहे. आणि ज्या प्रकारे सेंटी कविता होती तर असं वाटतंय की ती तिच्यासाठीच त्याने म्हटली होती, होय. आणि ती सुद्धा ती मन लावून ऐकत होती. हो, ती त्याच्याकडे पाहत नव्हती पण मन लावून ती ऐकत होती. आता आपण सरळ येऊया मीरा जगन्नाथवर. मीरा जगन्नाथ एकच अशी मला असं वाटते घरामध्ये जे गेम खेळतीये. हिला पाहून मला शिवानी सुर्वेची किंवा निकी तंबोली या दोघींची आठवण होतीच. पण ही जी आहे मीरा जगन्नाथ, ही लंबे रेसचा घोडा आपण म्हणू शकतो, घोडी म्हणू शकतो, खूप एंडपर्यंत जाणार. कारण पॉईंटवरती कुणाला त्या ठिकाणी टोकत आणि कंटेंट आणि कॅमेरे आपल्याकडे कसे वळवता येतील, कसे खेचता येतील, ही गोष्ट मीरा जगन्नाथ चांगलीच जाणून आहे. कारण मला असं वाटतं की बिग बॉस खूपच क्लोजली हिने फॉलो केलंय आणि कशा प्रकारे इथं राहायचं असतं मीरा जगन्नाथला चांगलं माहिती आहे. बेडरूम जी आहे ती तिच्या हाताखाली आलेली आहे. तर बेडरूममध्ये
उशी असेल, चादर असेल, कचरा असेल, टॉवेल असेल, शूज असेल, कुठेच इकडं तिकडं पडलं नाही पाहिजे. आणि प्रत्येकाला बोलवून आणून आणून ती त्या ठिकाणी सगळी साफसफाई, स्वच्छता सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करते. आणि तिच्या स्वच्छतेवर ज्या गोष्टी आहेत जे बाकीच्यांना सांगती. वेळोवेळी तो उत्कर्ष म्हणतोय की मी आता केले ना साफ, आता बघ बरं माझी चादर कशी, नाही नाही अजून थोडीशी 2-3 घड्या आहेत तिकडे, नाही नाही अजून थोडंसं तुझं जे चादर आहे त्याला अजून 2-3 घड्या आहेत आणि ती थोडीशी नीट ठेव, ती उशी जी आहे ती अष्टकोनीची चौकोनी कर. मतलब काय मीरा जगतापचं चाललंय मला माहित नाही, पण कंटेंट मिळवती, फुटेज घेते आणि बाकी सुद्धा तिच्या होला हो करून जे कामं करतायत ते मला कुठंतरी खटकतंय. म्हणजे आता उत्कर्ष शिंदे, समजा आपण ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मीरा जगतापला तो सारखं सारखं दाखवते ती काय बिग बॉस आहे, तिच्याकडे ड्युटी दिली, मी माझं काम केलं, तुला जर नाही आवडत ते तुझा प्रश्न आहे, मी चाललो, मला घेणं देणं नाही. म्हणजे त्याच्या जागी जर मी असतो मी म्हटलं असतं माझी चादर आहे, माझ्या बेडशीटची मी घडी घातली, माझी चादर ही ठीक आहे, माझं बेडशीट ठीक आहे, मला आता फरक पडत नाही, माझा हा टॉवेल आहे, हा मी यूज केलेला नाही, जसं जयचं होतं हा मी यूज केलेला नाहीये, मला आता आंघोळीला जायचंय, मी हा टॉवेल इथून उचलून माझ्या आंघोळीला जाणार आहे, तुला जे करायचं ते कर, तुला जे सेवकाला ज्या बोलवायचं ते बोलव आणि जे करायचं ते कर, मला फरक नाही पडत. पण बाकी जे लोक आहे ते तिला होला हो करतायत. आता जयचं पण पाहिलं आपण, लगेच आला टॉवेल उचलला, भांडण नाही करत आहे, आर्ग्युमेंट नाही करत आहे. आणि प्रत्येकाला मला असं वाटतं की प्रत्येकाला हीच भीती आहे की आपण कुठे ना कुठे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं चुकीचं वाटलो तर, हे चुकीचं दिसलं तर, मीरा मला माझं टॉवेल उचलायला सांगते, मी जर तो नाही उचलला आणि प्रेक्षकांना जे दिसलं ते जर चुकीचं असेल तर, असं नाही. लढा आणि जो त्या ठिकाणी लढतो आणि जो एकटा पडतो तोच बिग बॉसचा विनर होऊ शकतो. आणि याची असंख्य उदाहरणं आहेत. आत्ताच हालीचा जो बिग बॉस OTT झालाय, मराठी लोकांनी नाही पाहिलं हिंदी सीझन, पण दिव्या अग्रवाल जी त्या ठिकाणी जिंकली सीझन, ती एकटी पडली होती, एकटं तिला पाडलं होतं आणि तिने सीझन जिंकलाय. याच्या आधी मराठीमध्ये सुद्धा एक उदाहरण आहे मेघा धाडेचं. मेघा धाडेला एकटं पाडलं होतं, टार्गेट केलं होतं आणि ती सीझन जिंकली. लढा, हे घर लढण्याचं आहे. हे घर असं नाहीये की अच्छा माझी चूक झाली, सॉरी मी पुन्हा ती चूक नाही करणार. कोण आहे समोरचे सुद्धा कंटेस्टंट आहे, भाडमे जाय, मी जे केले ते असंच आहे, मला असंच करता येतं, जर तुम्हाला पाहिजे तर राहा नाहीतर जा. हे मला जे माझं घर आहे, मला इथं असंच राहायचंय, माझं शूज इथं आहे तर मी इथेच ठेवणार. म्हणजे साफसफाई करायला पाहिजे मी असं नाही म्हणत, पण कंटेंट तर द्या ना, तुम्ही होला हो करताय. तर कुठे ना कुठे यांचं मला हे सारं खटकतंय. नंतर त्या ठिकाणी एक टास्क झाला नॉमिनेशनचा, तो टास्क होता नॉमिनेशन म्हणजे नॉमिनेटेड कंटेस्टंटची लिस्ट वगैरे. तुम्ही मला विचारलं असेल की अरे ह्यांनी का नाही सांगितली, कारण नॉमिनेशनची आहे, वोटिंग लाईन्स बंद आहेत. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मग कुठले कंटेस्टंट नॉमिनेट झाले ते तुम्हाला सांगून काय उपयोग होता. त्याच्यामुळे मी कुठलाही व्हिडिओ केला नाही आणि हे नॉमिनेशनचा टास्क पूर्ण पार पडला. आणि त्या ठिकाणी 2-2 लोकांना म्हणजे मुलांना बोलवणार आणि त्यातला एक टाकाऊ आणि टिकाऊ या ठिकाणी असं सांगायचं होतं आणि टाकाऊला पाण्यात ढकलायचं होतं आणि टिकाऊला घरात ठेवायचं होतं. आणि ज्याला जास्त वेळा पाण्यात ढकललं जाईल तो त्या ठिकाणी नॉमिनेट होणार होता. खूप सारी नावं नॉमिनेशनमध्ये बिग बॉसने घेतली, पण नंतर खाली लाईन लिहून आली की हे हा जो वोटिंग लाईन्स आहे ती या आठवड्यासाठी बंद राहील. म्हणजेच पहिल्या आठवड्यात कुठलंही इलिमिनेशन होणार नाहीये आणि या ज्या बिग बॉसचे 15 सदस्य आहे यांना सलग 2 आठवडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे खरी मजा बिग बॉसला सुद्धा माहिती आहे की दुसऱ्या आठवड्यापासून ती सुरू होणार आहे. आता या टास्कचं विशेष काय, पहिलाच टास्क होता या सगळ्यांचा बिग बॉसच्या घरातील, तर या टास्कचं विशेष मला हे वाटलं की प्रत्येकाने आपली, म्हणजे आता समजा की तृप्ती देसाई पहिल्यांदा आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी टाकाऊमध्ये विशालला केलं आणि टिकाऊला जयला केलं. जयला चांगलंच मागणी होती, जयला प्रत्येक मुलगी बोलून त्याला टिकाऊमध्ये ठेवत होती आणि जयचे फॅन फॉलोईंग सुद्धा मला तगडं दिसतंय, कारण सोशल मीडियावरती सगळीकडे जय 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 जयकारच चाललेला आहे. तर पाहूया जय कशा प्रकारे आपला गेम दाखवतो. तर टिकाऊमध्ये खूप साऱ्या लोकांनी जयला ठेवलं आणि मला असं वाटतं की यांनी गेममधली रायव्हलरी केली, कारण स्टार्टला घराच्या आतमध्ये गेलाय, पहिलाच टास्क आहे, तर कशाला कोण कोणासोबत वाईट होईल, पण करावे लागतात टास्क होय. आणि घरामध्ये जर 2 नावं घ्यायची त्यातल्या एकाला जर आत टाकायचंय तर खूप विचार करून त्यांनी नाव घेतले की आपलं नाव कोणी कोणी घेतलं होतं, महिला पहिल्यांदा गेल्या होत्या, चला मग या 2 महिलांनी माझं नाव घेतलं तर चला त्याच दोघींना बोलूया. आणि असंच हा पूर्ण टास्क झाला आणि या टास्कमध्ये इम्पॉर्टंट असं काहीच नव्हतं आणि प्रत्येकाने आपापले पॉईंट मांडले की याचं माझ्यासोबत इंटरॅक्शन नाही, त्याचं माझ्यासोबत इंटरॅक्शन आहे. मेन मुद्दा हा होता, प्रत्येकाचा पाण्यात ढकलण्याचा मेन मुद्दा हा होता की हा घरात आल्यापासून यांनी माझ्यासोबत इंटरॅक्शन केलेलं नाही. मला हे समजत नाही, त्यांनी तुमच्यासोबत केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत का नाही केलं जाऊन. सिंपल.
सिंपल, सो सिंपल. तर हे असंच असतं आणि म्हणूनच जग फसतं. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जे आहे आपणच त्या ठिकाणी बरोबर आहे आणि आपल्यासोबत पुढचा का नाही येऊन बोलत, अरे तुम्ही त्याच्याबरोबर का नाही जाऊन बोलत. इम्पॉर्टंट पॉईंट हा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा चुकतो आणि त्याच्यामुळं जगाला तुम्ही चुकीचे वाटता पण तुम्हाला स्वतःला नाही वाटत. होय, आणि या काही गोष्टी आहेत. बाकी खाली विशालचा जर सांगायचं झालं तर विशाल भाई कॅचच पकडायला होता मुलींचा. पाण्यात पडली का कॅच, पाण्यात पडली का कॅच. हा त्याचं इंटेन्शन वाईट नव्हतं कारण ते पाणी मी स्वतः पाहिले तिथं ते इथपर्यंत आहे म्हणजे जवळपास ते 5 फूट आहे. तर प्रॉब्लेम होऊ शकतो आत उडी मारल्यानंतर ज्यांना पोहता येत नाही त्यांना. होय, तर त्या ठिकाणी विशाल होता आत वाचवण्यासाठी, एक हिरो बनण्यासाठी आणि हिरो बनला तो पहिल्या टास्कमध्ये आणि त्या ठिकाणी तो गेला. आणि आजच्या एपिसोडचं जर सांगायचं झालं तर एवढंच होतं आणि अजून एक छोटासा त्या ठिकाणी भांडण झालं शेवटी आणि ते होतं पुन्हा एकदा मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघचं. स्नेहा वाघ रडली आहे त्या ठिकाणी कारण मीरा जगन्नाथ काहीतरी त्यांना कशा प्रकारे हे सगळे जे स्वयंपाक आहे तो करायचा कसा ते सांगत होती आणि हे स्वयंपाक कसं करणार कारण तिला सकाळी खाण्यासाठी कमी पडलं होतं, अन्न कमी पडलं होतं आणि ती गोष्ट ती सांगत असताना स्नेहा वाघ तिला बोलते की मग तू ये करून इकडे आणि याच्यावरती ती तापते आणि निघून जाते तिकडून आणि खूप साऱ्या गोष्टी तिकडे बोलते आणि त्याच्यात एका भांडणामध्ये ती हे पण बोलते की मी आता भाजी देईन फेकून. तर यातून तुम्हाला मीरा जगन्नाथ समजू शकते की मीरा जगन्नाथ फुटेज घेणार आहे, मीरा जगन्नाथमुळे भांडणं होणार आहे आणि मीरा जगन्नाथच अशी एक कंटेस्टंट मला असं वाटतं या घरामध्ये असेल जिला कॉर्नर केलं जाईल. कॉर्नर म्हणजे काय, टार्गेट केलं जाईल. म्हणजे काय होणार की हिच्या ऑपोजिटमध्ये घर उभं राहणार कारण ही एकालाही सोडत नाहीये. जो दिसेल त्याला धाड 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 गोळ्या घालते. गोळ्या घालणं म्हणजे धाड धाड त्याचे पॉईंट्स काढते की तुझी ही चूक आहे, तुझी ती चूक आहे. आत्ता हिच्या हातात बेडरूम आहे, पुढच्या वेळेस कुठलं किचन वगैरे आलं तर स्वयंपाकमध्ये राडा होणार. होय, तर हे सगळं चाललेलं आहे आणि शेवटी आपल्याला स्नेहा वाघ रडताना दिसतीये आणि पहिल्याच दिवशी रडायला लागले स्नेहा वाघला. तर स्नेहा वाघचे रडणं मीराच्या बोलण्यातून होतं की आविष्कारच्या विचारांतून होतं ते तर आता वेळच ठरवेल. पाहूया आता. हे आजच्या एपिसोडमध्ये बोलण्याजोगं इतकंच होतं, इतकंच होतं आणि जेव्हा ह्याच्यामध्ये अजून जास्त काही बोलायला येईल तर मी माझे हटके रिव्ह्यूज तर तुम्हाला माहितीच आहे. आपण डायरेक्ट शॉट करतो, आपण काय असं ठेवतच नाही. त्याच्यामुळे ॲक्ट रायडर्सची स्टाईल तुम्हाला माहितीच आहे. पण थोडंसं यांना रुळू द्या, थोडंसं बाहेर येऊ द्या. काही लोक तर दिसतच नाही आहे, जसं की अक्षय स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, दिसतच नाही आहे. अक्षयनी काहीतरी करायला हवं, शिवलीला पाटील यांनी सुद्धा घरामध्ये काहीतरी करायला हवं. तर हे काही लोक आहेत जे घरामध्ये दिसत नाही. उत्कर्ष शिंदेला सुद्धा काहीतरी करायला हवं आहे. हे सगळे डाऊनला राहणार आहे. जो आविष्कार दारवेकर आहे हे सुद्धा खाली राहणार आहे. तर यांना काहीतरी कंटेंट द्यायला पाहिजे. आता जर पहिल्या एपिसोडची गोष्ट बोलायला गेलं तर स्नेहा दिसतीये, मीरा खूप जास्त दिसतीये, जयचं सगळे नाव घेतात, जय दिसतोय, विशाल दिसतोय त्या ठिकाणी. तर हे काही ना काही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट फेसेस आहे जे समोर आपल्याला दिसत आहेत आणि बाकींना त्या ठिकाणी समोर यायला चान्स मिळाला पाहिजे. तृप्ती देसाई पण दिसत आहेत त्या ठिकाणी आणि गायत्रीला पण दिसावं लागेल. विकास पाटील फक्त त्या टास्कमध्ये एकदम उत्तम बोलला, छान बोलला की माझी अजून गेम व्हायची आणि मीराला त्या ठिकाणी ढकललं. तर विकास पाटीलला पण खूप स्ट्रॉंगली समोर यायला लागेल. गायत्री दातारला पण खूप स्ट्रॉंगली समोर यायला लागेल आणि एवढंच आहे. जे मला असं वाटलं की दिसतायत ते मी तुम्हाला सांगितलं पहिल्या एपिसोडमध्ये, ज्यांच्यावरती फुटेज होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि काय चुकतंय यांचं, कारण हे सगळे होला हो नंदीबैल होय जी पाऊस पडेल हो पडणार यासारखं त्यांचं सगळं चाललेलं आहे. तर हा होता माझा आजचा रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला? आय नो यामध्ये आता अजून काही जास्त बोलण्यासारखं नाही आहे. तो आय नो की तुम्हाला तो आवडलाच असणार आणि तुम्ही व्हिडिओला लाईक पण करणार आणि तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअरसुद्धा करणार आणि आपल्या नवीन मराठी ॲक्ट रायडर्स मराठीला सबस्क्राईबसुद्धा करणार. आय नो दॅट. तर का मी सांगतोय तुम्हाला, कारण खूप सारे लोक नवीन आहेत. तर आपल्या फ्रेंड्सला सुद्धा ह्याची लिंक पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. जर तुम्हाला हिंदीमध्ये रिव्ह्यूज पाहिजे, तुम्हाला ही भाषा समजत नाही, तर आमच्या हिंदी ॲक्ट रायडर्सला सुद्धा फॉलो करू शकता. तिकडे मी हाच रिव्ह्यू हिंदीमध्ये देणार आहे. तर तिकडे बी सबस्क्राईब करा, इकडे पण सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स. धन्यवाद.